तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 36 फोर टक्सची पेपर कटिंग करणार आहोत। हे बघा, पूर्ण उंची आहे 13.5, छाती आहे 36, कमर घेर आहे 32 आणि मुंडा आहे 7.75 म्हणजे 7.25 आहे। शोल्डर आपण मी दाखवते किती घ्यायचं ते। आधी आपण पाठच्या भागाची कटिंग करूया। आधी पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5, 13.5 मध्ये 1 इंच वाढून घ्यायचंय म्हणजे 14.5। आता शोल्डर घ्यायचा आहे, शोल्डर 5.25, मुंडा घ्यायचा आहे 6, यादी लाईन मारून घ्यायची आहे। इथून पण 6.5 वर मार्किंग करून घ्यायची आहे। इथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचंय, सॉरी बाहेर घ्यायचंय आणि अशी क्रॉस लाईन द्यायची आहे। इथून अर्धा इंच उतार द्यायचा आहे, शोल्डर उतार। गळा रुंदी 2, तुम्हाला 2.5 द्यायची असेल तरी चालेल, 2.5 दिली तरी चालेल, कारण की मला इथे 2.5 पट्टी हवी आहे। इथे मी 2 दिली आहे गळा रुंदी। मागचा गळा आहे 9.5, मागचा गळा 9 आहे, अर्धा इंच जास्त घ्यायचा कारण की शिलाईला जातो म्हणून मी 9.5 वर मार्किंग केलंय। आणि इथे मी 2.5 वर देते, थोडासा गोल राऊंड देण्यासाठी। तर छातीचा चौथा घ्यायचा आहे, छाती आहे 36, 8.5, 2 इंच शिलाईला। कमर घेर आहे 32, 8, 2 इंच शिलाईला आणि 1 इंच टक्सला। तुम्ही टक्स जर छोटा देत असाल तर तुम्ही अर्धा इंच दिला तरी चालेल। आता आपण इकडून 1.25 इंच आणि 1 इंच मार्किंग करायची आहे। हा 1.25 इंच मागचा आणि हा 1 इंच पुढच्या याला, त्याचा मध्य काढायचा आधी। आधी डॉट डॉटने देते मी सेप। हे बघा, आपला सेप देऊन झालाय। इथून अशी क्रॉस लाईन आपण मारून घ्यायची। आता इथे जर चुन्या पडत असतील तर अर्धा इंच खाली मार्किंग करायची आणि थोडासा खाली क्रॉस द्यायचा। हे बघा, असं क्रॉस द्यायचं
आता आपल्याला इथून अर्धा इंच वरती मार्किंग करून घ्यायची. आधी टक्स पॉइंट देऊया. 4.5. वरती पण 4.5. स्ट्रेट लाईन द्यायची. इथून अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची. आता हे कटिंग करून घ्यायचं. इथून क्रॉस लाईन घ्यायची. तर हे बाजूला ठेवून द्यायचं. आता पुढच्या भागाची आपण कटिंग करायची आहे. हे बघा, इथे आधी आय हुक पट्टीसाठी 1/2 इंच मार्किंग करून घ्यायची. हे बघा, हा पेपर ठेवून पूर्ण ही मार्किंग करून घ्यायची पहिली अशीच. ही बघा, आपली पूर्ण मार्किंग करून घेतली आहे. आता आपल्याला हा पॉइंट कसा काढायचा ते मी दाखवते तुम्हाला. हे बघा, इकडून आपल्याला थोडस पेनाने हे करायचंय. ही लाईन मारून घ्यायची आधी आपण अशी. इथून 1 इंच तर पुढचा गळा आपला 6 आहे म्हणून 6.5 वर मार्किंग करायची. इथून पण 2 इंचावरच मार्किंग करते. पुढचा जास्त ब्रॉड नको आहे म्हणून. तुम्हाला ब्रॉड हवा असेल तर तुम्ही 2.5 इंचावर मार्किंग केली तरी चालेल. आता आपण इकडून 2.25 इंचावर मार्किंग करायची आहे योक पट्टीसाठी.
आता ह्या इकडून याचा मध्य काढायचा आहे आणि इथे आता आपल्याला टक्सचं मार्किंग करायचंय. टक्स आपलं 36 छातीचा ब्लाऊज आहे म्हणून टक्स ना टक्स 10वा घ्यायचा, छातीचा 10वा इकडे घ्यायचा. 3.6 36 साईजचा आहे म्हणून वरून 2 इंच. आता आपल्याला जास्त टक्स म्हणजे फुगीर भाग नको आहे म्हणून आपण पावणा इंचावर मार्किंग करून घ्यायची. इथे पावणा इंच आणि इथे पण पावणा इंच. जर हेवी बस्ट असेल तर तुम्ही 1-1 इंचावर केलं तरी चालेल. आता इकडून आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायची आणि टक्स पॉइंट द्यायचा हा. इकडून पण 1.25. आपल्याला इकडून 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशी क्रॉस लाईन द्यायची ही. इथून 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. इथून पण अर्धा 1.5 इंचावरच द्यायची. एक लाईन थोडी जास्त दिली तरी चालेल. आता हा आपला जो शेप आला आता इकडून आपल्याला याचा हे करायचंय. इथून हे बघा 5 वर मार्किंग करून घ्यायची आणि इथून क्रॉस टक्स द्यायचे. आपण इथे 1.5 इंचावरच द्यायचा. हा बघा म्हणजे आपला शेप बरोबर येणार हा. आता आपल्याला इथून अर्धा इंच वरती घ्यायचे. आपल्याला योग पट्टीचा आकार द्यायचे म्हणून अर्धा इंच आणि इकडून पण अर्धा इंच आहे बघा. थोडस खाली घ्यायचंय. 2-3 लाईन घेतली तरी चालेल किंवा 1.5 इंच घेतली तरी चालेल आकार देण्यासाठी. ते थोडासा असा गोलाकार आकार द्यायचा. हा टॉप आपला असा उचलणार जाणार म्हणून इथे आपण थोडा आकार द्यायचा आहे. आता हे कटिंग करून घेऊया. कटिंग करायच्या आधी आपण याचा मुंडा चेक करूया. हे बघा 7.75 पाहिजे आपल्याला इकडे मुंडा. हे बघा बरोबर येतोय आपल्या इकडे.
थोडासा वरतीच देऊया आकार. तरी पण मुंडा चेक करायचा आधी आपण. आता चेक करायचं आधी. हे बघा आता बरोबर आलाय. आता आधी हे कटिंग करून घेऊया. आता मी पुढे वाढवायचं कसं ते तुम्हाला दाखवते, पण आधी एवढा भाग कधी हे बघा इथे मी पेपर जरा जॉईन करते. पेपर कमी पडला आपल्याला इकडे. हे बघा आपण पेपर जॉईन करून घेतलाय हा. आता आपण इथे जो टक्स वाढवलाय पावणा इंचाचा, तो आपला आलाय 1.5 इंच. आता आपल्याला इथे पुढे 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि इकडे हा अर्धा इंचाचा इथे पुढे वाढवायचा आहे. आता हे बघा हे कटिंग करून घ्यायचं इकडून. आता आपल्याला योग, आता हे तर आपलं कटिंग झालंय. आता योग पट्टी आपल्याला इथे आपण गोल राऊंड केलंय, ते आता परत आपण योग पट्टी काढायची आहे. आधी इथे अर्धा इंच वाढून घेऊया, कारण की मग नंतर आपल्याला ब्लाऊज वर वाढवायची गरज नाही लागत. हे बघा ही अर्धा इंच वाढवली आपण. आता ही योग पट्टी आपल्याला ही बघा इकडून 2.25 इंच, मग इथून पण आपल्याला 2.25 इंचावर मार्किंग करायची आहे. तर तुम्ही इथून वरती अर्धा इंच आपण वरती स्टेपला दिलाय, मग इथे अर्धा इंच आणि इथून छातीचा 10वा 3.6. हे बघा आता तेच दिलंय. आता आपल्याला कमर घेर घ्यायचं इथे 32 2 इंच शिलाईला. तर हे कटिंग करून घ्यायचं इकडून. कटिंग झालेलं आहे. आपला हा पुढचा भाग. मी बाही कटिंग दाखवली नाहीये ह्या भागमध्ये, कारण की गेल्या भागमध्ये आपण बाही कटिंगची व्हिडिओ 36 छातीच्याच ब्लाऊजची कटिंग केलेली होती. म्हणून तुम्हाला ही पद्धत माझी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.